नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत एकनाथ खडसे यांना. होय, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महसूल कृषीसह 10 खात्यांचा कार्यभार ज्यांच्याकडे आहे असे एकनाथ खडसे यांना आज आपण भेटणार आहोत. नाथाभाऊ, या चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज नमस्कार. ज्या पद्धतीने गेल्या 2 आठवड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांची वादळं उठलेली आहेत. एकनाथ खडसे म्हटले की वाद, वादंग आणि वादळ. एकनाथ खडसे म्हटले की रोखठोक स्वभाव आणि रोखठोक वृत्तीने प्रत्येक गोष्टीला सामोरं जाणं. आणि आता ज्या पद्धतीने हे वादळांची मालिका तुमच्या आयुष्यामध्ये उठलेली आहे, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता ते जाणून घेण्यासाठी ही मुलाखत आहे. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की या वेगवेगळ्या राजकीय अस्थिरता निर्माण करणाऱ्या आरोपांच्या मालिकेने तुमच्या कौटुंबिक सौख्यावर सुद्धा एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मी गेले एक 10-12 दिवसापासून या घटनाक्रमाकडे बघत असताना काही घटनाक्रमाकडे गमतीने बघतो, काही एंटरटेनमेंट मनोरंजन होतं म्हणून बघतो, आणि काही विषयाकडे गंभीरतेनं बघतो. ज्याच्या गंभीरतेनं मी लक्ष घातलंच पाहिजे अशा विषयाकडे गंभीरतेनं बघतो. त्यामधले तिन्ही गोष्टींच्या संदर्भामध्ये बेछूट आरोप करणं, दुरान्वये ज्या गोष्टीचा माझा संबंध नाही त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं, आणि या माध्यमातनं काहीतरी एखाद्या व्यक्तीला संशयाच्या घेऱ्यात आणण्यासारखं बोलत राहणं आणि त्या माध्यमातून एखाद्या व्यक्तिमत्वाला बदनाम करणं. ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे 40 वर्षाचा माझा राजकीय जीवनाचा हा प्रवास आहे. बरोबर. तुम्ही 6 वेळा आमदार झालेले आहात या 1985 पासून तर आतापर्यंत. साधारणतः मी सातत्याने आमदार होत आलेलो आहे. लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे एक मी म्हणू शकतो ठामपणे, इतका नालायक माणूस असता तर माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांनी इतकं सातत्याने निवडून दिलेलं नसतं, हे माझं मत आहे. पण या संदर्भामध्ये या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सातत्यानं कामामध्ये वेगळं राहणं, जनतेच्या संदर्भामध्ये तत्परता, कामं सोडवण्याच्या संदर्भामध्ये दाखवणं, एकही आक्षेप या 40 वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये आलेला नाही. ज्यांनी यापूर्वी राजकीय आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला ते त्यांना तोंडघसेच पडावं लागलं. तुम्ही विशेषतः विरोधी पक्षनेते असताना ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेमध्ये बोलायचात आणि तुमच्या पत्रकार परिषदा गाजलेल्या बघितलेल्या आहेत. तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडत असत, आणि आता तुम्ही एका वेगळ्या टप्प्यावर आहात, वेगळ्या भूमिकेत आहात. तर यावर कसं तुम्ही तोंड देणार आहे? आणि विरोधी पक्षामध्ये असतानाही सातत्यानं मी ज्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल ते एका हातामध्ये पुरावा घ्यायचो आणि दुसऱ्या हातामध्ये प्रहार करायचो. कधीही आतापर्यंत पुराव्याशिवाय मी सभागृहामध्ये बोललेलो नाही. आणि माझी भाषा विरोधी पक्ष नेता असताना आव्हानात्मक होती की हे सिद्ध करून दाखवा. आहे, पुरावे आहेत, तुम्ही या संदर्भात चौकशी करा, कारवाई करा, तथ्य असेल तर कारवाई करा असं नव्हतं म्हटलं. माहितीच्या अधिकारामध्ये पुरावे समोर ठेवून कारवाई करा असं म्हणायचो. असे बेछूट आरोप मी राजकीय जीवनामध्ये कधीही कुणावर केलेले नाही आहे की ज्या तथ्यहीन आरोप. या ठिकाणी त्याचं भिन्न कारण आहे. तथ्यहीन आरोप करणं, कुठेतरी जोडणं. मी वारंवार यांना सांगितलं आहे की हा राजकीय जीवनामधला प्रश्नचिन्ह जे उभे करता आहात यासाठी एखादा पुरावा हातामध्ये घेऊन बोललं तर मला आनंद होईल. पण आत्तापर्यंत इतकं वेळ दिली मी, दमानियाजींना मॅडमला वेळ दिली की तुम्ही म्हणतायत की जावायची गाडी विदेशी आहे, तुम्ही दाखवून द्या. ती देशी गाडी आहे, ते 2008चं मॉडेल आहे. ते कोणती हुंडाई सोनाटाची गाडी आहे. त्या संदर्भामध्ये ती 8 लाखात घेतलेली आहे. 2 वेळा त्याचं रजिस्ट्रेशन झालं. हरियाणात 1 वेळ झालं, इथं आणले, जळगावला दिलं. RTOवर कोणते ऑब्जेक्शन त्याच्यावर काढलेलं नाही आहे. आणि ती देशी बनावटीची आहे. मी त्यांना म्हटले की विदेशी बनावटीची आहे असा एक कागद दाखवा, त्यांना मग दोषी धरेल. आणि पण आजपर्यंत दाखवू शकलं नाही. सचिन सावंत मला म्हणाले होते की जमिनीची किंमत ही 150 कोटी आहे, कधी म्हणाल 500 कोटी आहे. मी त्यांना या क्षणापर्यंत आव्हान देत राहिलेलो आहे. त्या दिवशी एका दूरदर्शनवर मी सांगितलं होतं, वाहिनीवर, की या संदर्भातला पुरावा तुम्ही सादर करा. ही जमीन माझ्याकडे जो कागदपत्र आहे मुद्रांक खात्याचा, त्यांनी सही शिक्क्यानिशी मला जे कळवलेलं आहे ते 8 कोटी रुपयाची आहे. तुमच्याकडे जर असा पुरावा असेल तर द्या.
मी उद्या राजीनामा द्यायला तयार आहे, अन्यथा तुम्ही तोंड काळं करून फक्त माझ्या शेजारी दूरदर्शनवर बसा. आजपर्यंत हिंमत झाली नाही आहे या संदर्भामध्ये. जे काही वेगवेगळे आरोप केलेले आहे, दाऊदचा आरोप केला. हा भाऊ, मला त्याबद्दल विचारायचं आहे की गोपीनाथ मुंडे तुमचे मित्र होते आणि विरोधी पक्षात असताना गोपीनाथरावांनी ज्यावेळेस घोषणा केली होती की आमची सत्ता आली तर दाऊदला आम्ही फरफटत महाराष्ट्रात आणू, तेव्हा तुम्ही त्यांच्या शेजारी सभागृहामध्ये होतात. राजकारणाचं गुन्हेगारीकरण ज्या प्रकारे झालं होतं त्याच्या विरोधात तुम्ही गोपीनाथरावांच्या जोडीने महाराष्ट्रामध्ये वादळ उठवलेलं होतं. आता हा आरोप तुमच्यावर कसा काय होतो? एक तर मुळामध्ये असं आहे की असे आरोप केल्यामुळे जे करणारे आहेत ते बरेच प्रकाशात येतात. उजेडामध्ये येण्यासाठी काही गोष्टी हाताळाव्या लागतात. एखादी गल्लीतला माणूस किंवा ज्याचं काही ज्याला म्हणतात विश्वासार्हता नाही, कधी कधी समाजामध्ये ज्याचं कर्तृत्व नाही, जे कधी एक वेळही निवडणुकीमध्ये आलेले नाही, अशा व्यक्तींना जर प्रकाशात नाव आणायचं असेल तर मोठ्या मनावर आरोप केला पाहिजे. असं असतं की कुत्रं माणसाला चावलं तर बातमी होत नसते, पण माणूस कुत्र्याला चावायला लागला तर मोठी बातमी होते, हेडलाईनच होते, हा माणूस पागल झाला आहे, कुत्र्याला चावायला लागला. अशा स्वरूपाचे काही व्यक्तिमत्व असतात की ज्यांना या प्रसिद्धीपोटी, किंवा काही लोक असेही असतात की त्याच्या मागे ज्या असतात शक्ती. कारण मी अनेकांचा आता 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकांवर प्रेम केलेलं आहे, अनेकांवर दुश्मनी पण घेतलेली आहे. कधी कधी प्रकरणं आता फेटाळले, जसे दमानिया मॅडमची सगळी जमीन जी आहे ती बेकायदेशीर खरेदी केलेली जमीन. तिच्याकडे शेतकरी नसल्यामुळे, इथं महाराष्ट्रामध्ये शेतकरी असला तरच आपल्याला जमीन खरेदी बरोबर आहे. शेतकरी नसताना ह्याने जमीन खरेदी केली. त्याची चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर जी सगळी जमीन आहे ते सरकार जमा झाली. आजही ही जमीन सरकारच्या ताब्यामध्ये आहे. यांनी नंतर ट्रिब्युनलकडे अर्ज केला, अजून त्यांचा झगडा सुरू आहे. टेक्निकल कारणासाठी ते समजा त्यांनाच्या बाजूने आज निर्णय झाला तरी हायकोर्टामध्ये ही केस जाणार. पण हे बनावट कागदपत्र तयार करणं, आता हे जमीन सरकार जमा केली, या क्षणाला ते सरकारच्या जमा आहे. आता असे 30-30 एकर जमीन जर सरकार जमा करायला लागले तर स्वाभाविक काही आम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही, नियमानं कायद्यानं तो वागणारच आहे. आता अशा अनेक गोष्टी मला माहिती आहे की ज्या संदर्भामध्ये अनेक राजकीय जीवनामध्ये राजकीय शत्रू असतात की ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात. अशा वेळेस हे सारे एकत्र येतात. जसं एखादं जनावर मरलं तर सगळे गिधाळं एकत्र येतात, तशा प्रकारचे हे राजकीय जे दुखावलेले आत्मे आहेत ते सगळे एकत्र येतात. आलेच पाहिजे राजकीय जीवनामध्ये. मी विरोधी पक्षाचं काम करत असताना, मी धडाडीनं करत असताना, मांडत असताना मीही तसंच करायचो, परंतु मी पुराव्यानिशी करायचो. आजही आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की यांनी पुराव्यासहित यावं. असे नुसते बेछूट आरोप करून काहीतरी आरोप करत असता. लाच घेतली, दिली, 1 रुपयाची लाच घेतली नाही, 1 रुपयाची लाच दिली नाही. माझ्याजवळ जो प्रस्ताव होता तो पूर्वीच फेटाळलेला आहे. 30 कोटी रुपये जमीनच मुळामध्ये या ठिकाणी ज्या जमिनीची किंमतच त्यांनी सांगितलेलं आहे की 77,40,000 होती. आता नागरिक क्षेत्रात ती जमीन आल्यामुळे तिची किंमत 9.5 कोटी झाली. जी जमीनच 77,40,000ची लेखी स्वरूपात कळवली, ज्याचा आजही 9.5 कोटी किंमत आहे, अशासाठी 30 कोटी रुपयाची लाच देत असेल तर मला वाटतं दोन्ही हुशार आहे. एक तर मुळामध्ये जो तक्रार करता आहे तो शासकीय नाही, जो ने मागितले तो शासकीय नाही. यांनी मंत्र्याला कधी फोन केलेला नाही. मंत्र्याचे फोन तपासले पाहिजे की कधीतरी एखादा फोन आला आहे का, कधीतरी मंत्र्यासमोर ह्याची बैठक झालेली आहे का. असं नसताना या संदर्भामध्ये जे काही चाललेलं आहे याचे निष्कर्ष चौकशीअंती येतील. आणि यामधून वेगवेगळ्या माध्यमातून कुठली तरी जमीन काढायची, हे केलं आहे, कुठला तरी सावकार काढायचा, नाथावंश जोडायचा, कुठल्या तरी फार्मर्स कोऑपरेटिव्ह कंपन्या आहेत विदर्भामध्ये, या साथीच्या साथी नाथाभाऊच्या कंपन्या. अंजली दमानिया यांनी आता तुमच्या गावात जाऊन सगळ्या गोष्टींची पाहणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पत्रकार परिषदसुद्धा घेणार होत्या जळगावात, पण ती न घेताच त्या पुढे गेलेल्या आहेत. काय आमच्या मतदारसंघामध्ये अंजली दमानिया यांनी चांगला खोलवर जाऊन दौरा केला. आमच्या शेतामध्ये मी राहतो, त्या शेतामध्ये एक CBSE स्कूल आहे, त्या स्कूलच्या बाजूला मी राहतो फार्म हाऊसला. माझी शेती मी आजचा नाही आहे, मी लहानपणापासून शेतीमध्ये काम करणार आहे आणि आजही शेतीमध्येच राहतो. त्यांना तिथं बघायची इच्छा होती पण ते खाजगी असल्यामुळे जाऊ शकल्या नाही. एक प्रायव्हेट कारखाना आहे त्यात जायची त्यांची इच्छा होती पण ते जाऊ शकल्या नाही. बारक्या गोष्टींची मतदारसंघात माहिती घेतली. काही लोकांना सांगितलं नाथाभाऊचं सावकाराला समर्थन आहे, ते नाथाभाऊचेच कार्यकर्ते आहेत. जे काँग्रेसचे नगरसेवक होते, जे शिवसेनेचे नगरसेवक होते, त्यांनी सांगितले हे भाजपचेच आहे, कोणी असलं की भाजपचाच आहे.
अशा रीतीनं आमचे मित्रपक्षाचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहे त्यांनी त्यांचं स्वागतही केलं. हो, मला त्याबद्दलच तुम्हाला त्यांच्या विचारायचं होतं गाडीमध्ये की- जाऊन त्यांनी प्रवास केला. आणि राजकीय पक्ष शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष आहे. शिवसेनेचा जो आमचा जिल्हा प्रमुख आहे तो त्यांच्याबरोबर बरोबर होता आणि त्यांनी त्याचं आगत स्वागतही केलं. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलं. पण त्यांनी हे विचारलं नाही शिवसेनेच्या आमच्या जिल्हा प्रमुखाला का कॉन्स्टेबलचा मुलगा हा एवढ्या मोठ्या बंगल्यांमध्ये आणि एवढी फॉर्च्यून गाडी घेऊन फिरतो कसा आणि दमयंती मॅडम त्याच्यामध्ये बसून फिरतात कशा. म्हणजे ह्याच्यामध्ये सरळ सरळ जनतेला दिसत आहे की राजकारणासाठी चाललेला खेळ आहे. नाहीतर त्यांना यायचं असेल तर मग स्वतःची गाडी आहे. आता विमानानं गेल्यात म्हणजे विमानानं जाणं इतपत त्यांची आर्थिक स्थिती नक्कीच चांगली आहे, प्रश्नच नाही. अनेक उद्योग आणि असावी. तर यामध्ये आणखी त्यांनी वर जावं, कारण अशा जमिनी वगैरे घेतल्यात माणूस स्वभाव वर जातो. तर या संदर्भामध्ये अशा रूपानं बेछूट आरोप केल्यापेक्षा यामध्ये आत्ता त्यांनी पुरावे जमा केलेच असतील. मी इन्कम टॅक्स भरतो, आज नाही. माझी जमीन आहे, तिने पाहिली की माझ्या जमिनीमध्ये 1600 आंब्याचे झाडं आहे. इकडच्या बाजून त्यांनी जमीन पाहिली, त्या ठिकाणी माझी 9 एकर मोसंबीची शेती आहे. मोठ्या झाडं आहे, मोसंबी आलेल्या आहेत सगळ्यात. त्याच्या बाजूला पाहिलं तर एक 25-30 एकर ऊसही आहे माझा. त्याच्या बाजूला त्यांनी पाहून आल्या माझी फ्लॉरिकल्चरची शेती पण आहे. हे सगळं मी मंत्री झाल्यावर तर नाही आहे, आधीपासूनच हे आधीपासूनच आहे. बरं आहे की मंत्री झाल्यावर तर नाही आहे, नाही तर मंत्री झाल्यानंतर हे एवढं मंत्रिपदावर कमवलं असा एक आक्षेप आला असता. आधीपासूनचा माझा शेतीचा व्यवसाय आहे आणि त्यामधनं मला 5-50 लाख मिळतातच. आणि फ्लॉरिकल्चर, आंबे वगैरे सगळंच आहे माझं. आजचं नाही आहे, आंब्याचे झाडं एवढे मोठे झालेले आहेत आज, तर त्या माध्यमातून उत्पन्न येणारच आहे. म्हणून हे बारकाईनं पाहिलं त्याचा मला आनंद आहे. आता त्यातनं काय अर्थ काढतायत हे मी उत्सुकतेनं जाणून घ्यायला, म्हणजे माझी उत्सुकता आहे की जाणून घेतोय मी याच्यामध्ये काय करणार. निश्चितच. तुम्ही मगाशी म्हणालात की जेव्हा राजकीय सगळी कोंडी करण्याचा प्रयत्न होतो तर सगळे गिधाडासारखे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. मी पाहिलं की जेव्हा जेव्हा तुमच्या सरकारमधील सहकारी मंत्र्यांवर आरोप झाले, मग पंकजा मुंडेंचा सेल्फीचा विषय असेल किंवा विनोद तावडेंवर झालेले आरोप, एकनाथ खडसे त्यांच्या बचावासाठी पुढे आलेले आहेत. म्हणजे पंकजा मुंडेंच्या सेल्फीचा मुद्दा जेव्हा खूप पेटलेला होता त्यावेळेस तुम्हीच पुढे येऊन म्हणालात की काय झालं, केलेल्या कामाचा सेल्फी काढलेला आहे, त्याच्यात काय वेगळं? मला कसं आहे, छोट्या छोट्या गोष्टी स्वतःच्या कामाचं मागे पाणी आहे, खोदलेलं आहे, जलयुक्त शिवाराचं काम आहे, पंकजानं ते सेल्फी काढलं, वाईट काय व्हायच्यामध्ये. नाथाभाऊने सांगितलं की मोबाईलचं बिल तुम्ही भरता आणि कृषी पंपाचं बिल भरत नाही, तुम्ही आधी कृषी पंपाचं बिल भरा नंतर मोबाईलकडे वळा. उत्पन्न वाढण्यासाठी ना काय वाईट आहे. पण 24 तास चाललं की नाही बातमी. मग एक असतं की चॅनेलमध्ये काही माणसं असे असते ते चालले तर 24 तास चालू पण शकतं. पण हे छोटे छोटे आरोप चालवत राहायचे आणि चांगले कामं बाजूला पडतात, विधायक कामं बाजूला पडतात. निव्वळ जनतेला हेच आवडतं असं नाही आहे. त्यामध्ये आता या मंत्रिमंडळामध्ये एवढं उत्तम कामं आम्ही केलेली आहेत या संदर्भामध्ये, त्याच्यासाठी वेळ आपल्याकडे नसतो. बऱ्याचदा आम्हाला खेद वाटतो या संदर्भामध्ये की इतके महत्त्वाचे निर्णय सरकारचे आहे, त्याला कधी प्रसिद्धी मिळावी, जनतेसमोर प्रबोधन व्हावं, ते नाही. सेल्फी काढली, मीटरचं बिल घेतलं, 10,000 लिटर पाणी वाया घालवलं. वाया घालवलं तर आता मंत्री आहे का मुख्यमंत्री आहे. हे दररोज जर गाड्यांनी फिरायला लागले तर 3-3 दिवस 4-4 दिवस प्रवासातच जातील. या संदर्भामध्ये जिथं पिण्याच्या पाण्यासाठी माणसं तडफडत आहेत, जनावरं तडफडत आहेत, त्या ठिकाणी वेगानं काम व्हावं, अशा ठिकाणी तातडीनं गेलं तर बिघडतं कुठे, असा आजही माझा प्रश्न असतो. पाण्याचा थेंबन थेंब जसं तुम्हाला वाटतं वाचवावा तसं मला वाटत नाही. असं इतका तर काही मी हे नाही आहे दुष्काळाच्या स्थितीमध्ये. पण आवश्यकतेनुसार ज्या काही गोष्टी आहेत ते केल्याच पाहिजे, या बाजूला मी आहे. आणि एक आक्षेपाच्या संदर्भामध्ये सातत्यानं मला जो काम करेल त्याच्यावर आक्षेप येतील, सातत्यानं कार्यरहित राहील, सातत्यानं जो निर्णय घेईल त्याच्यावरच प्रतिक्रिया येतील. निर्णय घेतलाच नाही तर प्रतिक्रिया येण्याचं कारणच काय आहे. यांना हे वाटत होतं की ही युती असती तर कदाचित आमचा मुख्यमंत्री झाला असता. युती नाही म्हणून देवेंद्र मुख्यमंत्री झाला, भाजपचा मुख्यमंत्री झाला, हे शल्य एखादा राजकीय पक्ष विसरू शकत नाही. भारतीय जनता पार्टीने जवळपास हे ठरवलेलं आहे की आम्ही एकटं लढवणार आहोत. शिवसेनेनं अनेकदा जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र लढवणार आहोत. त्यामुळे अलायन्स होईल असं आता मला काही वाटत नाही. भ्रष्टाचार आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण या दोन गोष्टी गेल्या 1.5 दशकांमध्ये जास्त चर्चेत राहिल्या.
आणि आता तुम्ही जसं म्हणालात की आमच्या कालखंडामध्ये त्या गोष्टी कमीत कमी चर्चेत राहतील असा आमचा प्रयत्न आहे. परंतु आत्ताच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वाधिक तसे आरोप या नजीकच्या काळात तुमच्यावरच झाले म्हणजे जमिनीच्या संदर्भाचे असेल किंवा दाऊदच्या त्या फोन कॉल्सच्या संदर्भाचे असेल. तर त्याच्या मागच्या कारणांचं तुम्ही कसं काय उकल कशी करणार तुम्ही? आरोप तर कोणी कुणावरही करू शकतो, मी पण करेल आरोप. आरोप करणाराला कोणती क्षमता आहे आणि कोणता दर्जा आहे. आरोप माझ्यावर केले, कोणत्या राजकीय पक्षाने केले का? या दाऊदच्या संबंधाच्या संदर्भात एक तरी राजकीय पक्षाने आक्षेप घेतला की हो होऊ शकतं बरं, नाथाबुच्याचे संबंध आहे. आरोप करणारे कोण आहे? ज्यांची विश्वासार्हता समाजामध्ये नाही असे आहे. आणि त्याच्या पलीकडे सुद्धा आहे. आरोप करणं आणि ते सिद्ध करणं याच्यामध्ये अंतर आहे. आरोप तर काय सीतेवरही आरोप झाले. या जगामध्ये आरोप करण्याला काही पैसे थोडेच लागतात, परंतु मला त्या आरोप करणाऱ्याची विश्वासार्हता पाहिजे. मुळामध्ये कुणीतरी असा विश्वासू तुम्ही माणूस स्वतःच त्याची चौकशी करावी असं मुख्यमंत्र्यांकडे पत्र जो लिहिलेलं आहे. माणूस कशामध्येच नाही तो स्पष्ट बोलू शकतो. त्याची नजर कधी झुकत नाही आणि त्याचा आवाज कधी दबत नाही. जो लपटलेला असतो कशामध्ये तो हे नाही करू शकत. आणि म्हणून नाथाभाऊ बोलत असताना या संदर्भामध्ये सतत आव्हानात्मक बोलला. पुरावे दाखवा, एक दाखवा, सोडून द्यायला तयार आहे. मंत्रिपद काय राजकारण सोडून द्यायला तयार आहे. पण का येत नाही पुढे? आणि कोण आहे? मला वाटतं की हे कोण माणसं आहेत? ज्या माणसांनी भ्रष्टाचार करून जमिनी मिळवल्या, ज्यांनी ह्याच्यामध्ये ज्या आप पार्टीमध्ये दमानिया जे होत्या, दमानी मॅडम होत्या, त्या आप पार्टीने यांना का काढलं? त्याचे कारणं काय? म्हणजे ज्या कारणासाठी हाकलून दिलं त्या कारणासाठी तुम्ही आरोप करतात. तुमचे विश्वासार्हता काय? एकही राजकीय पक्ष, जबाबदार राजकीय पक्षाने हा आरोप नाही केला. तुम्ही आणि ह्याला माहिती आहे. त्यांच्यावर तुम्ही न्यायालयीन कारवाई करणार का? म्हणजे तुम्ही त्यांच्या विरुद्ध नाही, मी अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्यासाठी नोटिसेस इश्यूज केलेले आहे, अलहिदा केलेले आहे आणि मी ह्याचा पाठपुरावा करणार आहे. आता ज्या पद्धतीने तुमची या आरोपांवर उत्तर देण्याची जी पद्धत आहे तुम्ही त्याला आव्हानच देत आलेला आहात. आता दमानियांनी तुमच्या मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर आणि तुम्ही म्हणाल की तुम्हाला उत्सुकता आहे त्या काय काय बोलतात याची, पण शिवसेना ज्या आक्रमकपणे त्यांच्या बरोबरीने फिरत होती तर याच्या मागचं काय कारण असावं? तुम्ही मित्रपक्ष आहात, सत्तेत सहकारी आहात, बरोबरीने शिवसेनेच्या नेत्यांच्या बरोबरीने तुम्ही मंत्रिमंडळामध्ये बसता. अख्ख्या महाराष्ट्राला हे माहीत आहे की शिवसेना आणि भाजपचे किती मधुर संबंध आहे. शिवसेना सत्तेमध्ये आहे, सत्तेमध्ये असताना सरकारवर विरोध करत आहे हे लोकांना माहीत आहे. बरंचसं म्हणणं आहे की बस सत्तेमध्ये असताना हे चित्र दुहेरी भूमिका काय घेता असं प्रश्नचिन्ह बरेच जण उभे करतात या ठिकाणी. पण एवढा निश्चित आहे की अलायन्स तुटल्यानंतर शिवसेनेचे नेते कन्फ्युज्ड आहे या संदर्भामध्ये. नक्की ह्यांना हे वाटत होतं की ही युती असती तर कदाचित आमचा मुख्यमंत्री झाला असता. युती नाही म्हणून देवेंद्र मुख्यमंत्री झाला, भाजपचा मुख्यमंत्री झाला, हे शल्य एखादा राजकीय पक्ष विसरू शकत नाही. आणि त्याच्यामागे नाथाभाऊची भूमिका मोठी होती यामध्ये, युती तोडण्यामध्ये म्हणा. तुम्ही जाहीर केलं होतं ना गेलंच होते, त्यात काही गैर तर काही नाही. मी जाहीर पक्षाच्या वतीने मी भूमिका मांडली. मला आनंद आहे की आम्ही एकटे लढल्यामुळे निदान आमचं तर सरकार आलं, आमचा तर मुख्यमंत्री आम्हाला बघायला वेळ आला. त्यामुळे कुणाची ताकद महाराष्ट्रात किती आहे हे त्या माध्यमातून लक्षात आलं. अनेक वेळा राजकारणामध्ये एखाद्या वेळेस आम्ही कधी शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले, परंतु बऱ्याचदा आम्ही एकत्रही आलेलो आहे कारण त्याच्यामध्ये धागा हिंदुत्वाचा आहे. आता अशा स्थितीमध्ये मला असं म्हणायचं आहे की एक वेळ सरकारमध्ये जे निर्णय घेतात त्या निर्णयामध्ये तुम्ही सहभागी आहात. केंद्राने जे निर्णय घेतले, केंद्रीय मंडळातले तुमचे जे शिवसेनेचे मंत्री आहेत ते सहभागी आहेत. विषय मांडायचा तर मंत्रिमंडळामध्ये ते ठामपणे मांडू शकतात. आपल्या राज्यामध्ये मंत्रिमंडळात ते विषय मांडू शकतात आणि मांडतात. आपली आपली भूमिका शिवसेनेचे मंत्री आमच्या मंत्रिमंडळात तरी स्पष्टपणे मांडण्याची भूमिका घेत आहेत, घेत नाही असं नाही आहे. परंतु जो निर्णय आहे तो सामूहिक निर्णय असतो, मग तो सर्वांचाच असतो. बरोबर. पण नाथाभाऊ, प्रमोद महाजन जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हा सगळ्यांचं नेतृत्व करत होते, त्यानंतर गोपीनाथ मुंडे पुढे होते, त्यावेळेस शिवसेनेशी बोलणी करण्याचं जे प्रमाण होतं ते जास्त होतं. आणि आता या गेल्या जवळपास 3-4 वर्षांमध्ये बाळासाहेब आजारी झाल्यानंतरच्या काळापासून तर आत्तापर्यंत शिवसेनेशी बोलणी करणारा त्यांच्यातला एक दुवा असा तुटलेला शिवसेना आणि भाजपमधला
त्यामुळे हे सगळं चाललंय का? म्हणजे आता 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सामनामध्ये जे फोटो आणि जे लेख आले ते सगळे अशाच प्रकारचे होते, भाजपवर आडून टीका करणारे आणि आक्रमकपणे दाखवणारे की प्रादेशिक पक्ष म्हणून आमची ताकद जास्त आहे असा दावा करणारे. एक आहे की सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असताना ते एक पितृतुल्य व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या शब्दाला सर्वांकडे मान होता. त्यांनी एक आवाज दिला तर भाजप काय, आमच्यासारखे अनेक लोक त्याच्या पलीकडे प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करण्याची हिंमत करत नाही. काय तेवढा हे त्यांचा एक दबाव होता आणि तो आदरयुक्त होता अशा वेळी. आणि प्रमोदजी असतील, गोपीनाथजी असतील, मी स्वतः राहायचो या चर्चांमध्ये. बरोबर. पण साहेबांनी सांगितलेला शब्द आम्हाला प्रमाण राहायचा. आणि त्यामुळे आत्ता असं झालं आहे की साहेब गेल्यानंतर उद्धवजी आले. आता उद्धवजींना मी तसं पाहिलं तर समान, मी सोडलं तरी बाकीचे जे आहे ते समवयस्क आहेत. आणि स्वाभाविक आता एक दुसऱ्याच्या संदर्भामध्ये दोघांना आणून पितृतुल्य जसे आता साहेब होते किंवा प्रमोदजी होते तसं सांगणारा व्यक्ती आता दोघांमध्ये नाही. त्यामुळे समन्वयाचा अभाव जाणवतो. समन्वय गेला पाहिजे, ह्या गोष्टी जनतेलाही वाटतात, आल्या पाहिजेत. परंतु कधीकधी या मार्गानं जात असताना एकमेकांचा इगोही येत असेल, पण हे घडू शकलेलं नाही, वस्तुस्थिती आहे. आता मग याच्यावर तुम्ही वाट कशी काढणार, म्हणजे याच्यावर उपाय काय? कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, दुसऱ्या सुद्धा 5 महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. जणू सेमी विधानसभा येऊ घातलेली आहे. तर आणि या सगळ्या याच्यामध्ये सेना आणि भाजप वेगवेगळ्या पद्धतीने लढणार. जशी विधानसभेमध्ये झालं त्याची पुनरावृत्ती होणार किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये झालं त्याची पुनरावृत्ती होणार, अशा पद्धतीने चर्चा चाललेली आहे. तुम्ही काय कसं बघता त्याच्याकडे? मला वाटतं दोन्ही पक्षांनी एकला लढवण्याची भूमिका घेतलेलीच दिसते आहे. भारतीय जनता पार्टीने जवळपास हे ठरवलेलं आहे की आम्ही एकटं लढवणार आहोत. शिवसेनेनं अनेकदा जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र लढवणार आहोत. त्यामुळे अलायन्स होईल असं आता मला काही वाटत नाही, की निवडणुका अगदी जवळ येत चाललेल्या आहे. महानगर असं अनेक वेळा झालेलं आहे की वेगवेगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत. आजचा हा पहिला प्रसंग नाही आहे. शेवटी 2 राजकीय पक्ष आहे, वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटणं स्वाभाविक आहे की मी या संदर्भामध्ये पुढे गेलो पाहिजे, एक पाऊल पुढे असलो पाहिजे. आणि त्यामुळे दोघांचेही प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे आत्ता ज्या काही आगामी कालखंडातल्या निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये आज तरी अशी स्थिती आहे की शिवसेना भाजप एकत्र लढेल अशी स्थिती दिसत नाही. बऱ्याचदा आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवत असताना त्या स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार देत आलो. बरोबर. किंवा ते जळगाव आहे, तुम्ही तुमचा निर्णय घ्या, एकत्र लढायचं असेल आमची परवानगी आहे, अशा बऱ्याच वेळा आम्ही करत आलेलो आहे. आता निवडणुका जशा येतील त्यावेळेस काय निर्णय होईल तो होईल. पण आजची स्थिती अशी आहे की शिवसेना आणि भाजप हे सोबत निवडणुका लढतील असं आजचं वातावरण नाही आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतील, तणावाचं वातावरण आज आहे हे मी मान्यच करतो. परंतु या संदर्भामध्ये निवडणुकांचं रणनीती कशी ठरवायची हे तर पक्षच ठरवू शकेल. याच्या आधी म्हणजे भाजपचे जे राष्ट्रीय नेते होते, अटल बिहारीजी होते, अडवाणीजी होते, त्यावेळेस सुद्धा केंद्रीय स्तरावरून सेना नेतृत्वाचं बोलणं खूप सहजपणे आणि सोपेपणाने होत होतं. म्हणजे प्रमोद महाजन हा त्यातला दुवा होताच, म्हणजे त्याबद्दल काही वादच नाही. परंतु आता केंद्रीय पातळीवरचं जे बोलणं आहे, संवाद आहे, तो एकीकडे राज ठाकरेंबरोबर सुरू झालेला दिसतो. म्हणजे नरेंद्र मोदींनी राज ठाकरेंशी चर्चा करणे नीटच्या मुद्द्यासंदर्भात आणि राज ठाकरेंना त्या संदर्भात त्या सगळ्याचं श्रेय मिळणं, हे काय म्हणजे भाजप आता जरा नव्या सेनेकडे झुकत चाललाय की काय? नाही, राजकीय जीवनामध्ये सर्वांना जोडावं लागतं. मग राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, अनेक असतात. ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी इच्छा व्यक्त केली चर्चेची, त्यांना चर्चेचे दरवाजे मोकळेच असावे लागतात. पंतप्रधान 2 दृष्टीनं काम करतात आणि सर्वात पहिलं काम जे असतं ते पंतप्रधान म्हणून जबाबदारी असते. नंतरचं काम आहे पक्षाच्या दृष्टिकोनातून हे करणं. आणि पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी जर कुणी येत असेल तर त्यासाठी सर्वांचे दरवाजे खुले असावे लागतात. पक्षाचं धोरण करत असताना पक्षाचं नेतृत्व करत असतं, अमित जे करत असतात या संदर्भातले निर्णय. त्यामुळे त्या धोरणानुसार घेतलेले निर्णय ते पक्षाचे निर्णय असतात, ते पंतप्रधानाचे निर्णय नसतात. पण राज ठाकरे हे पंतप्रधानांना भेटले किंवा अजूनही भेटतील त्या संदर्भामध्ये, याचा अर्थ अगदीच काही युती झाली, जवळीक आली असाही विषय होऊ शकत नाही. अन्य कारणासाठी सुद्धा भेटतात, अन्य कारणासाठी चर्चा होतात.
पण आता शिवसेना जर बरोबर नसेल तर दुसरी सेना हवी असेल तर तुम्ही राज ठाकरेंना प्राधान्य द्याल का? हे बघा, राजकारणामधले गणित हे त्या कालानुरूप ठरवत असतात. आज आजीबाईला मिशा असत्या तर हा प्रश्न राजकारणामध्ये फार कमी असतो. त्या असल्या तर काय करावं, नसल्या तर आत्ता काय करावं, हे विषय असतात. त्यामुळे ज्यावेळेस ह्या निवडणुका जाहीर होतात आणि जसं जसं निवडणुका जवळ येत राहतात त्या संदर्भामधले हे निर्णय अधिक घट्ट होत राहतात किंवा चर्चा अधिक जोर धरतात. त्यामुळे आज या विषयाच्या खोलमध्ये किंवा चर्चेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या जो दुष्काळ जाहीर करण्यासाठीची भूमिका आहे ती सप्टेंबरपासूनच हातामध्ये घेतली आणि पहिल्यांदा असं घडलं की केंद्र सरकारने पहिल्या याच्यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत 3,000 कोटी रुपयाची मदत येऊन गेली. राज्य सरकारने 4,000 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद याच्यामध्ये केली आणि आत्तापर्यंतचा आमचा हा खर्च जो आहे हा इतका मोठ्या प्रमाणात होणाऱ्याचा या राज्याच्या इतिहासातला पहिला प्रसंग आहे. तुम्ही आता तुमच्याकडे 10 खाती आहेत, त्याच्यामध्ये महसूल आहे, कृषी आहे, उत्पादन शुल्क आहे. या सगळ्यात सध्या महाराष्ट्रातला दुष्काळ आणि एकूणच शेतकऱ्यांचे वाढते प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, या सगळ्या गोष्टींनी महाराष्ट्र कायम चर्चेमध्ये असतो. आता ज्या शेतकऱ्यांना जे शेतीपासून तुटत चाललेले आहेत त्या शेतकऱ्यांना शेती थांबवण्यासाठी काय तुमच्या सरकारकडे उपाययोजना आहेत? नाही, आत्ता तरी मला वाटतं की या 2 वर्षामध्ये इतक्या उपाययोजना आम्ही केल्या शेतकऱ्यासाठी, पण दुर्दैवाने सातत्यानं पाऊस न आल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. ही एका वर्षामधली परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे. ही गेल्या 10-15 वर्षाच्या धोरणाचा परिपाक आहे की आज शेतकऱ्याची अवस्था ही झालेली आहे. मी राजकारणाबद्दल जाऊ इच्छित नाही. नैसर्गिक काही आपत्ती नेहमी आली, कधी वादळ झालं, गारपीट आली, कधी पाऊसही जास्तीचा झाला, कमी आला. परंतु धोरणात्मक दृष्टिकोनातनं ज्या बाबी आहेत की शेतीला पिण्याच्या पाण्याची बरोबरीला शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. सिंचन वाढलं, शेती वाढेल. एखाद्या वेळेस पाऊस नाही आला तरी सिंचनाच्या माध्यमातून पिकं जगतील. शेतीसाठी काही ठिबकच्या व्यवस्था असतील पूर्णपणे केल्या पाहिजे. शेतीसाठी विक्री शेतमाल विक्रीच्या संदर्भात असतील झाल्या पाहिजे. आत्ता या संदर्भात सर्वंकष आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका केंद्राने आणि राज्याने घेतली. शेतकऱ्याला सुरक्षितता मिळाली पाहिजे या महत्त्वाचे निर्णय आम्ही असे घेतलेत आणि केंद्रानेही की नैसर्गिक आपत्ती आली तर 50%च्या वर नुकसान भरपाई झाली तर मदत मिळायची. आता 33%च्या वर झालं तरी मदत मिळेल अशा स्वरूपात एक निर्णय आहे. पीक विमा योजना पंतप्रधानांनी जी जाहीर केली, मला वाटते शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणणारी योजना आहे. त्यामधले डिटेल्स आता इतके मी खोलवर जाऊ शकत नाही, वेळेचा भाग. परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होईल, मग पेरणीमध्ये होईल नुकसान, पीक कापणीनंतर होईल का त्याच्यामध्ये रोगराईमुळे होईल, गादळामुळे होईल, गारपीटमुळे होईल, अतिपावसामुळे होईल का कापणीनंतर 15 दिवसात त्याचं नुकसान झालं तरी होईल, अशा सर्व बाबींना संरक्षण देण्याचं काम या विमा कंपनीनं या ठिकाणी केलं आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंच्या नावानं आम्ही सुरू केली आणि त्याचा सर्व हप्ता सरकारने भरला. कोणताही शेतकरी या राज्यामध्ये जो खातेदार शेतकरी आहे तो मरण पावला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये देण्याची तरतूद आम्ही या माध्यमातून केली. जलसिंचनासाठी आता केंद्रानेच कृषी सिंचन योजना घेतली आणि त्या माध्यमातून संपूर्ण शेती पाण्याखाली आणणं, थेंब थेंब अडवणं, ठिबकला पैसे देणं, पाणलोटाचे कामं करणं, याबरोबर जलयुक्त शिवार ही अत्यंत महत्त्वाची योजना आम्ही भले पाणी अडवा पाणी जिरवाबरोबर जलयुक्त शिवाराला चांगला प्रतिसाद मिळाला. जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला. माननीय पंतप्रधानांनी याचं कौतुक केलं. अशा कितीतरी योजना शेतीसाठी मी तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्याला आम्ही उभं करू शकतो. शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न एकीकडे होतोय, परंतु दुसरीकडे जेव्हा मराठवाड्यातील दुष्काळाची चर्चा होती, दुष्काळ जाहीर करायला आपल्याला सुप्रीम कोर्टाने आदेश द्यावे लागले. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात जी तातडीची पावलं उचलायला पाहिजे होती ती उचलली नाहीत असं दिसलं. त्यामुळे तुम्ही काय म्हणाले? हे बघा, ही तितकीशी खरी नाही. मला आठवतं की या राज्यामध्ये चारा छावण्या दरवर्षी ज्या उघडल्या जातात त्या मार्च नंतर उघडल्या जातात. हे पहिलं वर्ष आहे इतिहासामधलं की आम्ही सप्टेंबरपासून चारा छावण्यांची सुरुवात केली. हे पहिलं वर्ष आहे इतिहासामधलं की आम्ही मुदतीच्या आधी म्हणजे नोव्हेंबरलाच दुष्काळ जाहीर केला मराठवाडा, खानदेश वगैरे वगैरे भागामध्ये. विदर्भामधला जो दुष्काळाची परिस्थिती सुप्रीम कोर्टाने जर सांगितली त्या ठिकाणी 75% 70%च्या वर पाऊस पडलेला आहे आणि आमच्या निकषामध्ये 50%च्या वर जर पाऊस पडला तर ते दुष्काळाचा येत नाही निकषामध्ये. आता सुप्रीम कोर्टाला आम्ही कळवलं की इथं 75%च्या वर पाऊस पडला परंतु पीक आलं नाही तर आम्ही पिकाची नुकसान भरपाई देतो आहे. आम्ही ज्या ठिकाणी विमा सोडून
शेतकऱ्यांना आणि शेतीच्या याच्यासाठी ज्या ठिकाणी पाऊस जरी पडला परंतु पीक आलं नाही अशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना, धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली. पण कोर्टाचा आग्रह की तुम्ही तरतूद करताय, मदत करताय, तर दुष्काळ का जाहीर करत नाही. सुप्रीम कोर्टाला पटवून सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही जाहीर केलेलं आहे. बाकी उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या जो दुष्काळ जाहीर करण्यासाठीची भूमिका आहे ती सप्टेंबरपासूनच हातामध्ये घेतली. टंचाईच्या परिस्थिती आम्ही सप्टेंबरपासूनच टँकर्स वगैरेला चारा छावणीला परवानगी दिली आणि या राज्यामध्ये 30,000 गावं आज टंचाईग्रस्त आहे. बरोबर. या 30,000 गावं म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे त्याच्यामध्ये 14-15 हजार गावांची वाढ झाली. पण ह्या सर्वांसाठीच्या व्यवस्था आम्ही करतो आहोत. आणि पहिल्यांदा असं घडलं की केंद्र सरकारने पहिल्या याच्यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत 3,000 कोटी रुपयाची मदत येऊन गेली. राज्य सरकारने 4,000 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद याच्यामध्ये केली आणि आत्तापर्यंतचा आमचा हा खर्च जो आहे हा इतका मोठ्या प्रमाणात होणाऱ्याचा या राज्याच्या इतिहासातला पहिला प्रसंग आहे. निश्चितच. आता ज्या पद्धतीने मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता मेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वाढत चाललेली दिसते आणि पाऊस थोडा उशिरा येणार असं लक्षणं दिसत आहेत, तर त्यासाठी राज्य सरकारची काय तयारी आहे? नाही, एकतर जवळपास या संदर्भामध्ये खतांच्या बियाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही साठा करून ठेवलेला आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक 10% बियाणं आणि खतं आज आमच्याकडे आहे. दुबार पेरणी झाली तरी आता आमच्याकडे टंचाई जाणवेल असं स्थिती नाही आहे. विशिष्ट जातीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा आग्रह असतो, त्या जातीचं उत्पादनच कधी कधी कमी असतं. अशा एका विशिष्ट जातीच्या संदर्भामध्ये काही अडचणी आजही ह्या त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. जवळपास 1,00,000 क्विंटल बियाणं हे मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 1,00,000 क्विंटल 1,00,000 क्विंटल बियाणं आम्ही मोफत देणार आहोत. काही बियाणं जे आहेत ते आम्ही सबसिडी रूपानं देणार आहोत. खतांच्या संदर्भामध्ये युरिया वगैरेचे जे आहेत, पूर्वी मारामारी व्हायची युरियासाठी, कधी कधी लाठीचार्ज व्हायचा. आत्ता युरियाच्या संदर्भात आमचं सरकार आल्यापासून एकाही ठिकाणी अशा स्वरूपाची घटना घडलेली नाही. युरियाच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. या युरियाच्या किमती जशा 300 रुपये थैली आज युरिया आहे, 4 वर्ष आता हाच भाव राहील अशी व्यवस्था आम्ही केली. धोकादायक उत्पादन करणाऱ्या ज्या काही औद्योगिक संस्था असतील, वस्त्या असतील किंवा MIDC सारख्या ह्या आहेत, ह्या आता शहरावर टप्प्याटप्प्याने हलवण्याची गरजच निर्माण झालेली आहे. आपण कमवलेली प्रॉपर्टी मुलाच्या नातवाच्या नावावर जर करायची असेल तर 2% रिडिरेक्टच्या दरानं स्टॅम्प ड्युटी लागायची. म्हणजे 1 लाखाच्या जर मुलाच्या नावाचे करायचे असेल 2% 2,000 भरावे लागत होते, ते माफ करण्यात आलेलं आहे. शेतीच्या विषयासंदर्भात बोललो, दुष्काळासंदर्भात बोललो. आता ज्या प्रकारे MIDC मधली ही डोंबिवलीची आग भडकली आणि तिथे आपण सगळं बघितलं की महाराष्ट्रातल्या ज्या MIDC पूर्वी गावाबाहेर होत्या त्या आता गावामध्ये आलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या नागरी वस्तीमध्ये आहेत. तर कुठे रासायनिक कारखाने आहेत, कुठे अधिक लोकांच्या आरोग्याला धोकादायक ठरतील असे कारखाने असतात. तर त्या संदर्भात काहीतरी नीती ठरवली जाणार आहे की नाही? निश्चित आता या संदर्भामधलं असं धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे की धोकादायक उत्पादन करणाऱ्या ज्या काही औद्योगिक संस्था असतील, वस्त्या असतील किंवा MIDC सारख्या ह्या आहेत, ह्या आता शहरावर टप्प्याटप्प्याने हलवण्याची गरजच निर्माण झालेली आहे. नागरी क्षेत्रामधलं पर्यावरण आणि पोल्युशन हे थांबलं पाहिजे, नाहीतर नागरिकांना एका दृष्टीनं अशा संकटांना सामोरं जावं लागतं. आत्ता पुढच्याही कालखंडामध्ये होणाऱ्या ज्या काही केमिकल इंडस्ट्रीज आहे त्या केमिकल झोन म्हणून आपण डिक्लेअर करतोच. यापुढेही तशा केमिकल झोनमध्येच त्यांना परवानग्या दिल्या जातील, याबद्दल मुख्यमंत्री गंभीरतेनं विचार करतील. मला वाटतं की आत्ता अस्तित्वात असलेल्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या एका दिवसात हलवता येणार नाही, परंतु त्यासाठी एक स्पष्ट धोरण तयार करून त्यांच्याही व्यवस्था दुसरीकडे करून उद्योग आहे, उद्योगावर अनेक कुटुंब अवलंबून असतात, पण हे स्थलांतरित झाले पाहिजे, नागरी वस्तीत असता कामा नये आणि वारंवार अशा घटना होता कामा नये. या दृष्टीनं नक्कीच सरकार म्हणून पावलं उचलतील आणि सर्व सरकार याचा गंभीरतेने विचार करेल. आता आपण बघितलं की महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आपल्याकडे पाण्यासंदर्भात धोरण ठरलेलं नव्हतं, जलनीती आपली महाराष्ट्राची ठरलेली नव्हती आणि आता त्या संदर्भात सगळी बोलणी सुरू झालेली आहे. त्या संदर्भाचा अहवालसुद्धा राज्य शासनाकडे आलेला आहे. तुम्ही महसूल मंत्री म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून या पाण्याच्या प्रश्नाकडे कसं बघता? नाही, पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आणि त्यासाठी राज्य सरकार म्हणून आम्ही जर असं आम्ही वारंवार घोषित केलेलं आहे,
मी कृषी मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी, जलसंपदा मंत्र्यांनी की या संदर्भामधलं एक धोरण निश्चित करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने आता या संदर्भातला पुढाकार घेतलेला आहे. आता यापुढे पाईपलाईनद्वारे पाणी, कॅनलद्वारे पाणी न जाता पाईपलाईनद्वारे पाणी गेलं पाहिजे, यासाठी आता सरकारने निर्णय घेतलेले आहेत काही ठिकाणी आणि यापुढे सातत्याने ते निर्णय आम्ही लागू करणार आहोत. पाण्याचं बाष्पीभवन टाळता आलं पाहिजे, पाणी जे अतिरिक्त जिरत जातं त्याचाही आपल्याला थांबवलं पाहिजे आणि योग्य ठिकाणी योग्य वेळेसच पाणी मिळालं पाहिजे, हा एक भाग. दुसरं, पाईपलाईनने पाणी दिल्यानंतर किंवा ज्या ज्या ठिकाणी वेल इरिगेशन असेल किंवा अन्य व्यवस्था तिथं ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवणं, पाण्याचा थेंबन थेंब त्या ठिकाणी उपयोगात आणण्याच्या दृष्टीनं एक व्यवस्था करणं. पाण्याचं नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नियोजन करत असताना पिण्याचं पाणी, उद्योगाचं पाणी, शेतीचं पाणी आणि अन्य ठिकाणी लागणारं पाणी याचा जो क्रम आपण ठरवलेला आहे, जरी आजचा हा क्रम असेल त्याच्यासाठी शेतीला प्राधान्य, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे, नंतर शेतीला आहे, उद्योगाला आहे, प्राधान्य क्रमापेक्षा देण्याच्या म्हणजे वाटपाच्या व्यवस्था ह्या नीट झाल्या पाहिजे, यावरही आता पुनर्विचार करण्याची गरज आहे. पण भाऊ, आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही ना या सगळ्यासाठी. नाही, आता आम्ही करतो. पंतप्रधानांनी पुढाकार घेतलेला आहे. माननीय पंतप्रधानांनी आमच्या सुश्री उमा भारतींनी या संदर्भामध्ये 3-4 बैठका तरी घेतल्या. त्यांची सर्वांची इच्छा आहे की आता मोडून टाका, पुढच्या पिढीला जर जिवंत ठेवायचं असेल तर यासाठी नियोजन करा. केंद्राने पुढाकार घेतला म्हणून कृषी सिंचाई योजना जी घेतली ती याच हेतूने घेतलेली आहे. ती निव्वळ पाणी अडवण्यासाठी नाही आहे, त्याच्यामध्ये पाणलोट क्षेत्राचा विकास आहे, त्याच्यामध्ये ठिबक सिंचनासारखे उपयुक्त हे करण्याचा आहे. केंद्रच आता याच्यात पुढाकार देऊन राज्याला पैसे द्यायला लागलेलं आहे. त्यामुळे केंद्र याच्या संदर्भामध्ये गंभीर आहे, तसं राज्य सरकारही गंभीर आहे. महाराष्ट्र शासनाने आता ज्या पद्धतीने नवीन निर्णय घेतलेले, विशेषतः महसूल खात्याने, की 7/12च्या संदर्भाचा निर्णय असेल किंवा वाटणी जी होते, जमीन वाटणी, त्या संदर्भात तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठीची स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा, या सगळ्याचे परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर खूप जास्त होताना दिसत आहेत. तर त्याचे कसे, तुम्हाला त्याचा प्रतिसाद कसा मिळतो? बरेचसे लोकाभिमुख निर्णय आम्ही घेतले आणि त्या निर्णयामध्ये प्रामुख्यानं महसूल विभागाकडे मुद्रांक शुल्क खातं आहे. अशामध्ये आता वर्षानुवर्षे जी प्रथा चालत होती, राज्य सरकारचा एक निर्णय होता की आपल्या मुलाच्या, मुलीच्या, सुनेच्या, नातवाच्या नावावर जर आपलीच प्रॉपर्टी, आपण कमवलेली प्रॉपर्टी मुलाच्या, नातवाच्या नावावर जर करायची असेल तर 2% रिडिरेक्टच्या दरानं स्टॅम्प ड्युटी लागायची. म्हणजे 1 लाखाच्या जर मुलाच्या नावाचे करायचे असेल 2% 2,000 भरावे लागत होते. आता तर मालमत्तेच्या किमती लाखाच्याच घरात गेल्या, कोणाची 10 लाखाच्या, कोटींच्या ह्याच्यामध्ये गेलेल्या. आणि त्यावेळेस लोकांचा आग्रह राहायचा की माझ्याच मुलाला, मी आयुष्यभर कमाई केली माझ्या मुलासाठी आणि माझ्याच मुलाला जर द्यायचं असेल तर तुम्ही पैसे घेता, हे बरोबर नाही आहे. आणि त्यासाठी वाटणीपत्र भावाने भावाचं करायचं. वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये बऱ्याचदा कसं असतं की बहिणी ज्या असतात त्या हक्क सोडून देतात, ते म्हणतात मला नको, माझ्या भावाला द्यायचं आहे. तू जरी दिलं तरी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला 30,000 रुपये भरा आणि 2% स्टॅम्प ड्युटी भरा. हाच बऱ्याच नागरिकांचा होते की अन्याय, म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की यापुढे फक्त 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या आणि त्यासाठी आता तुम्हाला रक्ताच्या नात्यामध्ये म्हणजे भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, नातू, सून यांच्या नावावर करायचं असल्याचं आता 200 रुपयामध्ये करा. जे पूर्वी 2 कोटी, 2 लाख, 2,000 लागत होते ते माफ करण्यात आलेलं आहे. त्यासाठी 30,000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागत होती, रजिस्ट्रेशन फी. ती 30,000 रुपये रजिस्ट्रेशन फी सुद्धा आम्ही आता मागच्या महिन्यातच माफ करून टाकलेली आहे. फक्त आता लोकल टॅक्स जो असतो जिल्हा परिषदेचा किंवा म्युन्सिपाल्टीचा तेवढाच त्यांना भरावा लागेल. महत्त्वाचा निर्णय त्यासाठी झाला. बऱ्याच जमिनी अशा आहे की ज्या कुळ कायद्याच्या आहे, वर्ग 2च्या आहे, अशा जमिनी आमच्या नावावर लावा असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. बरोबर. आता आम्ही निर्णय घेतला की या सर्व जमिनी त्या शेतकऱ्याच्या नावावर लावायच्या आहेत. त्या जमिनीच्या संदर्भात महसूल खात्यामध्ये एक वेळ खटला दाखल झाला, दिवाणी दावा, सिव्हिल आमच्याकडे येतात, रस्त्याचे येतात, कधी बांधाचे येतात, कधी मोजणीचे येतात, कधी वारसाचे, खूप दावे, असे प्रचंड दावे प्रलंबित आहे. आणि एक वेळ असं म्हटलं जातं की महसूल विभागाकडे एखादा दावा आला की तो त्या नातवापर्यंत चालतो. तो वकीलही म्हातारा होतो, आजोबाई मरून जातो, बापही म्हातारा होतो. आता आम्ही असा निर्णय घेतला महत्वाचा की जेवढे महसूल विभागाकडे निर्णय प्रक्रियेमध्ये असतील दावे सिव्हिल, तसे 1 वर्षाच्या त्याचा निकाल लागलाच पाहिजे. त्यामुळे 1 वर्षाच्या आत निवडून निकाल दिलाच पाहिजे. फार झालं एखाद्या व्यक्तीच्या अडचणी आल्या, कोणी फॉरेनला वगैरे, तर 6 महिने मुदतवाढ देता येईल. ज्या टप्प्यावर हे दावे आहेत ते 1 वर्षाच्या आत निकाली काढण्यासाठी कायदा तयार केला आपण, आदेश नाही, कायदा केला.
अन्यथा कार्यवाही होईल. तर फार मोठा रिलीफ या माध्यमातून मिळणार आहे. पैसाही वाचणार आहे, वेळही वाचणार आहे. निश्चितच नाथाभाऊ, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत शेतीकडून, शेतकऱ्यांकडून आणि एकूणच बदलत्या समाजाकडून त्या पूर्ण व्हाव्यात अशीच मी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला. थँक्यू.